बैल असल्यावर सगळ्या गोष्टी माणूस विसरून जाते. 100% आनंद आहेत का राहतो, कसलं टेन्शन राहत नाही, काय नाही, कुठला विचार राहत नाही डोक्यात. एकदा बैलगाडी शेतात फड्या बांधला डोक्याला की बाकी सगळा विषय क्लोज होतो, मोकळच होते डोकं. मोकळं. आणि आनंद इतका मिळतो की कुठल्याच खेळात मिळत नाही असला आनंद मिळतो. माणसं बरीचशी म्हणते ती बेकार नाद आहे, पण आम्हाला एक लक्ष्मी गरिबी परिस्थिती असल्यामुळे एक नंदी अशा आल्या की आमचे देवच आमच्या दारात आल्या झालेलं आहे. आम्हाला काय वाटत नाही. आणि यांचा आशीर्वाद इतका मोठा आहे. तुम्ही कुठलेही प्राणी पाळा, बारके मांजरे पाळा, कुत्री पाळा, यांचा फार मोठा आनंद आणि विश्वासुक असतात. पण माणसं विश्वासुक नसतात, ऐकून घ्या. आणि ह्यांना जितकं तुम्ही खाया घालाल किंवा त्यांना जपाल तेवढं तुम्हाला परमेश्वर दुआ देईल किंवा त्यांचा आशीर्वाद लाभेल. मंडळी नमस्कार, जय जवान जय किसान. बघा, एखादं गावाचं नाव म्हटलं की बैलांच्या मुळे होत असतंय. आज आपण सातारा रोड मध्ये आलेलोय आणि सातारा रोडकरांचा हरण्या, ज्या बैलानं संपूर्ण या गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजवलंय. परवा दिवशी सलग कदमवाडीला तर महाराष्ट्र केसरीला फायनलला राहिला. त्यापेक्षाही बोरजाईवाडीचं मैदान झालं. एका दावणीची दोन्ही बैल, त्याचं नाव काय, नंद्या आणि हरण्या, अशी दोन्ही बैल एका दावणीची वेगवेगळ्या गाडीत फायनलला राहिली आणि मालकाचं नाव केलंय. आपण बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगा. पप्पू कैलास गाडगे, सातारा रोड. आणि आपली गाडी कोणत्या नावानं पळते? जरंडेश्वर प्रसन्न पप्पू गाडगे, विशाल गाडगे, सातवडे या नावानं पळतो. नक्कीच आता पाठीमागचं तर विचारूया, परंतु परवाचा काय महाराष्ट्र केसरीला हरण्या राहिला, काय आनंद होता? आनंद म्हणजे चांगलं मोठं मैदान होतं. गटाला बी गाड्या चांगल्या मोठ्या होत्या, सीमेला बी चांगल्या होता. आणि गट आम्ही कडनं 2 नंबर तासाने काढला, बैल बाहेर न पडला आणि 1 नंबर बैल पडला. आनंद इतका की एवढ्या मोठ्या अपेक्षा बी नव्हती की आपली की गाडी राहील म्हणून. महाराष्ट्र केसरी होऊ, पण पळली चांगली, छान पळली. केजीएफ होता, चंदू ड्रायव्हर जळगाव यांचा, त्यांच्याबरोबर चांगली सुंदर अशी गाडी पळाली. आणि ही गाडी सुद्धा बोरजाईवाडीला परवा दिवशी दोन्ही गाड्या राहिल्या. हो, काय तर मोठा आनंद झाला, कारण वासरू पहिल्यांदाच राहिलं. वासरू नवीन असल्यामुळे पैराला जरा अडचण येत होती. करण ड्रायव्हर शिवतर यांच्याकडे सुंदर आहे. ते करणचा फोन आला, कोण आपल्याला पायरा देत नाही तर आपण आपली गाडी पळवू, अनुभव काय होईल ते होईल म्हणजे हानू. मग आम्ही नियोजन केलं, गाडी 13व्या गटात पळली. गट चांगला काढला सुंदर 2 टांग्यानं. सीमेला बी गाडी 2 टांग्यानं सीमे बी पास केला. हो, गाडी सुंदर अशी पळाली. हरण्याची बी गाडी राहिली फायनलला, त्यामुळे आम्ही खूप आनंद होतो. आणि महत्वाची विशेष गोष्ट म्हणजे वासरू पहिल्यांदा राहिलं, मी इतकं खुश होतो आम्ही की बोलण्यासारखं काही नाहीच. पहिल्यांदा किती नंबर केला? काय वासरांनी 4 नंबर केला. 4 नंबर केला. नक्कीच. आणि आतापर्यंत हरण्याचं तर काय आम्ही सारखं नाव ऐकत आहे चर्चेत, परंतु किती फायनल झाला असतील किंवा हरण्याचं तरी 40-42 तरी फायनल 100% झाले असतील. ओपन आदत सगळं. दोन्ही खांदे बाहेरनं पळतो आणि एकदम शहाणा पळायचा. दाबी असलं तसलं काहीच नाही. कुठून खरेदी केला होता किंवा? शो आम्ही घेतला मुंबई मधनं, बाळाशेड म्हणून जोडीदार आहेत आपले. तर त्यांना मी एकदा फोन केला होता की आपल्याला एखादा बैल आहे का, तर बाळाशेड म्हटले हाय आपलंच वासरू दुसरं, चालत असेल तर घेऊन जा. मग त्यांच्याकडे घेतला आपण. आणि करण ड्रायव्हर आधी पण तो बैल हातला होता. करण म्हणला घे, म्हणला 100% आपल्याला गुलाल होईल, म्हणला काय अडचण, बैल चांगला पळतो. मग आम्ही घेतला आणि घेतल्यानंतर मग आम्ही पळशीला राहिलो. पहिलं मैदान कुठलं बैल होता, जुगार म्हणून होतं, त्यावर पहिल्यांदा मला गुलाल मिळाला पळशीला. तिथनं जी आमची सुरुवात झाली. आजपर्यंत बैलानं कधीच नाराज केलं नाही. जेव्हा अटीतटीच होईल तेव्हा तर 100% गुलाल दिला का तर दिलाच बैला. आणि असं नाही की 1 नंबरच्या पायऱ्यात पळतोय, नाही. एकदम हलक्या पायऱ्यानं 2-3 पायऱ्याची बैल घेऊन बैल हा राहिला. आम्ही मोठ्या पायऱ्यावाल्यांना फोन केला की ते पैसे मागते, त्यामुळे त्यांना काय परत आपण फोन केला नाही. त्यामुळे आपलं हलकीच घ्यायची, आपली जोडीदारांची ह्यांची त्यांची बैल घेऊन आपलं पळावली. आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर आदतची वासर घेऊन लय वेळा राहिलाय आणि अशी भरपूर आदत अशी उजाडत काढलीत. काय बैलगाडी शर्यतीतनं बघा, आता तुमचा व्यवसाय काय किंवा काय करतात? आमचं कंस्ट्रक्शन लाईन आहे. मी खडी, सँड, मुरुम, डबरी सप्लाय करतो. काय आता बाकी व्यवसाय चांगला आहे, बाकी सगळे सेट गोष्टीत, पण बैलगाडी शर्यतीतून काय मिळतं किंवा? नाही आनंदच की, बाकी काय आहे आनंदाशी पुढे काय आहे. एक नाद आहे चांगला. आणि ह्या बैलांना माझं खरंच पहिली बी 2-3 बैल होती, पण ती काय एवढी राहत नव्हती. एकदाच गुलाला मिळाला तर त्यांनी मग परत विकून टाकल्यानंतर ह्यो बैल आला माझ्या धावणीत, तेव्हापासून कधी नाराजच नाही. गुलालाचा विषय सोडून बैल असल्यावर सगळ्या गोष्टी माणूस विसरून जाते. 100% आनंद आहेत का राहतो, कसलं टेन्शन राहत नाही, काय नाही, कुठला विचार राहत नाही डोक्यात. एकदा बैलगाडी शेतात फड्या बांधला डोक्याला की बाकी सगळा विषय क्लोज होतो, मोकळच होते डोकं. मोकळं. आणि आनंद इतका मिळतो की कुठल्याच खेळात मिळत नाही असला आनंद मिळतो.
आणि हारण्यानं नाव केलं बैलासाठी काय बोलचाल? बैल काय ते आमच्यासाठी देवच आहे. हा जसं बकासूर सगळ्यांसाठी देव आहे तसं आम्हाला हरण्या पण आमच्यासाठी देवच झालाय. हा हा. आणि एकदम कमी किमतीत खरेदी केला होता कसा? 70,000 रुपयाला घेतला होता बैल. म्हणजे असं नाही की मोठ्या नाही किमतीला. नाही 70,000 रुपयाला घेतला होता. जोडीदाराने बी काय म्हटलेच नाही, चालते ठीक आहे घेऊन जावं म्हणजे. आणि दुसऱ्यापासून गुलाला ते त्यांना बी आनंद होत असेल बैल 100%. त्यांचा फोन येतो, राहिली गाडी की त्यांचा फोन येतो बाळाशेठ. आपल्याच भागातील ड्रायव्हर आहेत करण ड्रायव्हर शिवतर. आणि काय आनंद आहे हारण्याविषयी काय सांगताल? किंवा परवा गाडी फायनल राहिली, अपेक्षा पण नव्हती हा की बाबा गाडी राहील म्हणून, कारण आमची 7व्यात पावती होती 2 नंबर तासाला, आम्हाला जायला झाला उशीर. हा त्यामुळे म्हणलं 52 मध्ये पळू म्हणलं, 53 मध्ये इथं पळू. त्यातनं पण आम्ही चौघच होतो, त्यातनं पण आमचेच काचकच चाललेले, हाणायची नाही हाणायची. म्हणलं मोठ्या गाड्या ती मार खाऊन गटाला घरी जाऊ म्हणलं, लवकर घरचा उद्योग होईल. बैलाने कडन गट काढला की तेव्हा म्हणलं आज आपण राहणार म्हणून. बैलाने सेमीला आपण सगळ्यात मागे पोहतो, निकालात बैल घुसतो आता घुसतोच. आणि एवढ्या बैलाचं खालनं कमी पोहतो, पण मोर कुणी किती पण पोहू द्या, बैल निकाला शिरतो का तर 100% शिरतो. निकाला पल्ल्याला पोहोचतो. बैलाला पोहतो, चुटक्याला पण पोहतो. फक्त कडचा बैल वासरू खालनं 2 उड्या ओढून घेऊन जाणार असला ना, बैल 100% गाडी लावतो. आणि त्या बैला बसली काही काय धाडधाड करत नाही बाबा, राहील नाही राहील. कदमवाडीत कुणी आणलेली गाडी? मीच गाडी आणली होती. कदमवाडीचा काय आनंद होता त्या दिवशी? नाही ते आनंदाचा वेगळा होता, काय पण सगळे जण कामात होते, आम्ही 4 जण होतो. पोरं पण नव्हती, छकडं त्यांनी ओढलंय स्वतः मालकाने, कधी हातनं म्हणजे लावते पण एवढं नाही, एकट्यांनी छकडं ओढून 3 फेऱ्याला खाली नेलं. आमच्यापाशी पोरं पण नव्हती, पण बैलानं साध्य करून दावलं. जेव्हा गाडी राहिली तेव्हा उभं राहायला जागा नव्हती, एवढी माणसं होती. बैल बोला आता राहिली. नक्कीच. आणि एवढं मोठं मैदान, सगळ्या टॉपच्या गाड्या म्हणजे गट गावणं पण सोपं नाही एवढ्या मोठ्या मैदान मैदानात. पळालेली 7व्या सीमित पळलं 3 नंबर तासावर, 2 नंबर तासानं गट काढला होता 53 मध्ये. ती पण उघड्या कडनं गाडी नव्हती. बैलाचं एक आतल्यापेक्षा बाहेरनं लय पोहतो आणि शहाणा पोहतो. त्या दिवशी आम्ही बोरजावाडीमध्ये शर्तीला बैल दिला होता एकाला. कोणाला अपेक्षा पण नव्हती की बाबा ही गाडी एवढ्या अंतरात ही होईल. आम्ही लय थोडक्याने एक छकड्याच्या अंतरानं मार खाल्ला, ती पण 19-20 झालं. नाही तर तिथं पण बैलानं चांगल्या गाडीवर शरीर धर्मी झाली होती. त्यांना सांगितलं की मालक स्वतः छकडा, म्हणजे ती करायला मग कुणाला आनंद वाटत. मी बी स्वतः मैदानात असले बैल घेऊन गेलो, छकडा ओढतो कधी कधी, एक वेगळाच आनंद असतो. विषय काय झाला त्या दिवशी आम्ही 4 जण होतो, करण, मी, माझा पत्नी आहे चिंग्या म्हणून, आणि माझा पोरगा. आम्ही 4 होतो. त्या दिवशी काय पोरं नव्हते, कामामुळे आले नव्हते. मग त्या दिवशी माझा बैल तर काय मला धरून देत नाही, त्यामुळे पोरांशिवाय बैल कोणालाच धरून देत नाही. मग त्यांनी बैल धरला, मग शेवटी आता छकडा मला द्यावा लागला, दुसरं तर कोण नव्हतं. पण एवढं विशेष वाटलं, छकडे नेलं खाली, पण येताना खालनं जे वर येताना जे आनंद निकाल भेटला, जो आनंद मिळायचा, तो म्हणजे आयुष्यात परत असला आनंद मिळेल नाही मिळेल हा पुढचा विषय. पण त्याची लय खुश होतो त्या दिवशी. ती मालकाला त्याला राग होता ना, मालकानं माझ्या छकडा वाढला. आता त्याने सिद्ध करून दाखवलं की मी कडनं बी पोहतो किती काय पब्लिकनं, ते त्यानं सिद्ध करून दाखवलं. पायऱ्याला असं नाही ना आपल्याला की आजपर्यंत तुम्ही मोठा बैल घातलाय म्हणजे? नाही कधीच आजपर्यंत कधी त्यानं मोठा बैल असं घालून कधीच पडलो नाही, कधीच. सगळे 2 नंबर मधली बैल घेऊनच आम्ही पडलो, 3-4 नंबर. आणि तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वासरांना गुलाल नाही तसली वासरं घेऊन सुद्धा तो फायनलला राहिलेला आहे. म्हणजे 1 नंबरात पळाला तर कायम गुलालात राहिला. नाही 100%. पहिरे जर त्याला चांगले ना तर एक दिवस की गुलाल होणार नाही असं कधीच होऊ शकत. पण 1 नंबरातले घालण्यापेक्षा आपण जे तुम्ही असं पळताय ना त्यात मोठा आनंद. सगळ्यात 1 नंबर आहो. वायदीचा विषय राहत नाही, आपल्याला कोणाला पैसे द्यावे लागत नाही. माणसं गुलालात नसले की आपल्याला भाडे तोडे देतात, आपण त्याच्यावर जातो. आणि विशेष महत्वाचं काय माहिती, नवीन चेहरा आपण उजाडा जातो, ह्यातले आनंद मिळतो. बरोबर माणसाचा आशीर्वाद मिळतो. पलीकडे थोडं वासराकडे बी जाऊया. आता वासरानं पहिल्याच मैदानात, म्हणजे मला पहिल्यांदाच फायनल राहिला म्हणता ना? हा, पहिल्यांदाच मैदानात फायनल. तेवढ्या क्वालिटी 2-3 मैदान खेळलो आम्ही. घरची बी गाडी पळवली, ओपनला बोरजावाडीलाच पळवली घरची गाडी. गट कडनच काढला आम्ही 1 नंबर तासानं. सीमेला जरा सुट्टीला जरा दोघांना तळ कमी असल्यामुळे आम्ही टाकाटाकीत सीमेला मार खाल्ला. नक्कीच. कुठून खरेदी केली होती काय? ही सातारमधनं राजधानी एक्सप्रेस बालमा आहे ना, त्यांच्याकडे वासरू घेतलं होतं. ते अमर फाळके म्हणून आमचे जोडीदार आहे, ते त्यांनी मला सुचवलं की असं असं वासरू आहे, चांगलं आहे, घेतो का? मग आपण म्हटलं आण घेऊ. 2 दात मध्येच आहे ना? हो, अजून बी दुसराच आहे. हो, बघा मित्रांनो, वासरू चांगलं आहे आणि शरीर बिरीर किंवा देखूनपणाला 1 नंबर. अजून जोरात होणार तुम्ही. आणि ह्याला स्पीड आहे का नाही, लय स्पीड आहे ह्याला. आपल्याला नशिबानं खोंड मिळालंय. साधारण आता बघा, बैल तुम्ही सर्वसामान्यच घरातले, पण बैल चांगली पळते ती. काय रत्तीप वगैरे कसा काय असतो? डाळच असतो ह्याला, बाकी काय नाही. डाळ दुसरं काय डाळ दुसरं काय नाही. मिक्स बी काय टाकत नाही. म्हणजे आपलं जो गावठी पहिला आहे ते.
आता अनेक जण म्हणायला लागले हे टाकलं पाहिजे ते नाही ना, टाकलं असं काय नाही. तुम्हाला सांगा वली वैरण वाळकी वैरण आणि डाळ असली का हा, नाही बाकी काय लागत नाही. आणि फक्त व्यायाम व्यायाम पाहिजे. बाकी- व्यायामामध्ये काय काय असते? व्यायाम आम्ही छकड्याला झोपून येतो, बाकी नाही काय. हा चालवाय किती चालवायची. दिवसाड चालवायची? 2 दिवसात आता मैदान जर 4 दिवसांना असणार 2 दिवस आदले 2 दिवशी आम्ही छकड्याला झोपतो त्याला हा आणि 1-2-3 किलोमीटर चालवत नाही. चालवत नाही म्हणजे पाय मोकळ होते. पाय मग बाकी नाही काय. बघा मित्रांनो, दोन्ही बैल एक वेगळाच आनंद असतोय. दोन्ही बैल फायनलला राहिली, एकाच मैदानात राहिली, एक वेगळाच आनंद होता. आणि शुभेच्छा तुम्हाला. बैल सारखा डरकीच मारतोय. मित्रांनो बघा, नाद असतो त्यांना पहिल्यापासूनच तसं आहे पाहिजे. माझ्या accident मध्ये पाय गेले. हे उद्या लावा. बघा मित्रांनो, आनंद आणि नाद कशात बी माना येतो. बाबांचं माझ्यामध्ये दोन्ही पाय नाहीत, परंतु कसं काय झालं होतं काय? माझा मुळात म्हणजे ऍक्सिडेंट झाला हा आणि त्यावेळेस माझी मुलं लहान होती. हा 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 लहान असताना माझा ऍक्सिडेंट झाला. तरी पाय किती लहान मुलं होती? मुलं सर्वसाधारण 15-14 वर्षाची होती. हा, हा, थोरला म्हणजे- मुलगा हा आणि धाकट्या मुलाचं वय असेल 12-13. हा आणि 12-13 असताना माझे आणि आमच्या मंडळीचे दोघंही ऍक्सिडेंट मध्ये पाय वगैरे गावले. हा आणि आम्ही परिस्थिती म्हणजे लय बेकार झाले. बेकार म्हणजे दोघंही दवाखान्यात असल्यामुळं कर्तुबदारीला कोणीच नाही. परंतु सगळा प्रपंच माझा पोरगा 15 वर्षात हाताला आला. हा हाताला आल्यानंतर त्या पोराने इतके मोठे काबड कष्ट केले की 5-6 लोकांची कामं तो एकटा काम करायचा. करायचं. आणि माझ्या मंडळीला आणि मला माझ्या दोन्ही पोरांनी की इतकी मदत करून मला म्हणजे त्यांना सांभाळायच्या टायमिंगला तुम्हाला सांभाळलं त्यांनी आम्हाला सांभाळून आज पोतर पोहोचवलं. आणि माझ्या गरीब परिस्थितीत मला राहायलाही घर व्यवस्थित नव्हते, तरी देवानी तारलं आणि पोरांनी मला तारलं. आणि चौथी गोष्ट अशी घडत गेली की माझ्या पोरांनी थोरल्या हिंमत अशी मांडली की आज माझ्या घरात म्हणजे मांजरापासनं, कुत्र्यापासनं आणि ह्या नंदीपासनं सगळे प्राणी माझ्याकडे आहेत. आणि माझे पोर असे आहेत की माझ्याकडे शेती वगैरे काही नाहीये. गुंटाभर पेरून माझ्या नंदींना आणून खाया घालायचं म्हटलं तर आजच्या परिस्थितीत काय नाही. माझं म्हणजे सगळं विकतचं आहे. आणि माझी दोन्ही पोरं अशी स्टार आहेत. माझ्या पोरांना कुठलंही व्यसन नाहीये की तंबाखू म्हणाल, गुटखा म्हणाल, असलं काय घाणेरडे व्यसन नाहीये. आणि त्यांचं मुळात म्हणजे व्यसनारी बाप लय होता, परंतु मुलं नाहीये. मला इतका आनंद आहे त्या पोरांचा. कुठलंही व्यसन नसून द्या किंवा काही नसू द्या, बरं का, मला त्या मुलांचा इतका आनंद आहे. परत तिकाल माझी पोरं सगळे प्रपंचात व्यवस्थित आता हे बैल पळावते तुम्हाला म्हणजे वाटतं का माणसं म्हणत असेल ना हा बेकार आहे असं? माणसं बरीचशी म्हणते ती बेकार नाद आहे. पण आम्हाला एक लक्ष्मी गरिबी परिस्थिती असल्यामुळे एक नंदी अशा आल्या की आमचे देवच आमच्या दारात आल्या झालेलं. आम्हाला काय वाटत नाही. आणि यांचा आशीर्वाद इतका मोठा आहे. तुम्ही कुठलेही प्राणी पाळा, बारके मांजरे पाळा, कुत्री पाळा, यांचा फार मोठा आनंद आणि विश्वासूक असतात. पण माणसं विश्वासूक नसतात. ऐकून घ्या. आणि ह्यांना जितकं तुम्ही खाया घालाल किंवा त्यांना जपाल तेवढं तुम्हाला परमेश्वर दुआ देईल किंवा त्यांचा आशीर्वाद लाभेल. नक्कीच. बघा तुमचे आता दोन्ही पाय म्हणून आहे, पण दोन्ही पाय नाहीत, परंतु तुमचा उत्साह बघण्यासारखा आहे. तुम्ही आला तरी असं वाटलं नाही की तुम्ही अपंग आहे किंवा काय, असं म्हणजे आनंद मनात आनंद आहे. आज बरं का इतकी उमेद की माझी पोरं मला जपतात. माझ्या फार सुना चांगल्या आहेत, आपल्या बापागत जपतात मला. आणि पोरं माझी कुठली अडचण मला येऊन देत नाहीत. बरोबर. नक्कीच. आणि बैलामुळे तुमच्या उलट घरात चांगल्याच गोष्टी आहेत. चांगल्या गोष्टी आहेत. आणि आमच्या घरात भांडण तंटा वगैरे काही नसतो. त्यामुळे एवढी लोक सुद्धा ही जोडलेली सगळी घरात. हे आमच्या पोरांना म्हणजे ऐकून घ्या, आम्हाला जवळची साथ कमी आहे, परंतु आमच्या पुतणे, नातू बितू, बाहेरची माणसं अशी फार जवळची सगळी म्हणजे साथ देतात. आणि आमच्या पोरांची मनं चांगली आहेत, कोणाची वाईट पाहणार नाहीत, कोणाचं म्हणजे त्यामुळे ते बैल पळतात ना. आता तुम्हाला सांगतो 1-1 कोटीचं घेऊन बैल घरी, पण 70,000चा घेऊन तुमचं नाव नाही नाव आहे ना, गुलाला यात आनंद आहे. आणि परिस्थिती आपली तशी नाही की बाबा आपण पिकवलंय, आणलंय, घातलंय असं नाही, विकतच आहे. नक्कीच. आणि ते नंदींना काही कमी करू शकत नाही, आम्ही भरपूर देतो. नक्की. तुमच्या सारख्याचा आशीर्वाद आणि तुमची शिकवण असल्यामुळे थोडं घडली.
पोरं घडली म्हणजे पोरांनी मला लाखो रुपये म्हणजे कोट्यांनी खर्च केलाय आज हा. काही कमी केलं नाही. आणि कष्टाव कष्ट म्हणजे असं काही शेतीवाडीतनं मिळवून नाहीये, कष्टाव त्यांनी खर्च केलेलं. नक्कीच धन्यवाद. तुमच्याबरोबर बोलून सुद्धा माणसांना खरोखर प्रेरणा घेण्यासारखं आहे कुटुंबातलं काहीतरी, आणि या मुलाखतीच्या माध्यमातून आज बघायला मिळालं. धन्यवाद बाबा. हा ठीक आहे, धन्यवाद. अशी तर मालकाची मुलाखत घेतली, परंतु सगळी मंडळी जी बरोबर असतात. दादा, नाव सांग तुझं काय? माझं नाव तुषार चव्हाण, सातारा रोड बघतो. काय बैलाविषयी सांगशील किंवा काय? बैलाविषयी सांगाय बैलाविषयी सांगणे इतकं कमीच आहे सगळं. हा बैल सुनील मोरे स्वतः म्हणतात. हा दोन्ही खांदी पब्लिकचा बेताळ बादशाह, आदत वाजता हेड मास्तर हा सुनील मोरे मैदानात गेले. आणि आता परवा दिवशी बोरजावाडीच्या मैदानात आपले जांभळचे समालोचक श्रीमंत निकम यांनी हरण्याला एक नवीन उपमा दिली. कोरेगाव तालुक्याची मुलुक मैदानी तो डरकी सारखी आहे. डरकी म्हणजे बैल आधीच रागीट आहे आणि बैलाला शेजारी गाडी आणि चालत नाही, आणि पल्ल्याच्या रानाला बैल पुढच्या रानात कुठला किती पण पळणारा बैल घालायचा, बैल कमी पडणार निकालाला हावरा आहे म्हणायचं. आणि बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, बैलाला स्वतः मालक सुट्टी मेकर आहे तो आमचा दादू. आणि बैलाला बैल घेतल्यापासून एकनिष्ठ ड्रायव्हर करण ड्रायव्हर शिवतो. करण बरेच आपल्या भागातली बैल उजेडात आणली ती. उजेडात काढली ड्रायव्हर पण त्यांनी आमचीच आता कसं बोलू तुम्हाला असं चालतंय. विसरली हा. मी चांगली म्हणजे ज्यांना कोण बैल देत नव्हतं नाही, घडवणारा असतो. कारण उद्या तुम्ही उजेडात येत असाल, तुझ्या बी दावणीला आता बैल पळायला लागला चांगला. म्हणून तर मी बैल तुम्हाला खोटं नाही सांगत, मला बैल दिला नाही मागून. मी रातच्या 1 वाजता जाऊन मुळशीतनं बैल भरून आणला. मालकाला सगळा डायरेक्ट गोट्या गेला, मालकाला बैल भरायला आलाय. आणि त्या दिवशी पण बोरजावाडीला बैल पळला ना, फायनल पळून आल्यावर मालकाला कळलं की आपला बैल फायनलला राहिलाय म्हणून. मी अशी माणसं काय काय आहे ती विश्वासातली, आणि मला फोन पण करत नाही ती बैल इकडे आले की तुम्ही कुठं पाळणार आहे, काय आहे, किती विश्वास महत्वाचा. हे पण नाही त्यांचं तसलं काय. आणि काय काय अशी आहे ती की आम्ही स्वतः उजेडात काढून, मी स्वतः उजेडात काढून मला बैल दिली नाही. आणि बैलाचा एक असा इतिहास आहे, कोरेगावच्या MIDC मैदानात जेव्हा जेव्हा बैल पळलाय तेव्हा तो बैल गुलालाचा मानकरी. आणि विकास सर स्वतः म्हणतात कोरेगाव फाटीचा बेताळ बादशाह हरणे. नक्कीच. आणि आदत वासरांना सरळ एकदम घेऊन येणार, आणि लय नवीन अशी वासर आहेत की उजेडात आणले बैलांना. सगळ्यात महत्वाचं, बैल जरी सांभाळत असले मगाशी किंवा बाकी हे छोटे मालक आहेत बैलाचे, आणि सुट्टी मेकर बी तूच आहे. हो. काय हरण्या सुट्टीला कसा आहे काय? शांतुबा हा. 2 बोटाव सोडायचं फक्त. 2 बोटाव सोडायचं. फक्त काय विषय त्याचा, खालचे 3 उड्या कमी आहेत, पण 4थ्या उडीला लय कव्हर करून घेतो. नवीन माणसाला धरून देत नाही ते कोणालाच. कोणाला धरून? माझ्याशिवाय कोणाला धरून देत नाही. कायम बैल बघा असा म्हणजे पोझिशन मध्ये उभा राहतो. पोझिशन मध्ये असतो. नक्कीच मित्रांनो, बघा सातारोडकरांची हरण्याची मुलाखत कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि दुसरा बैल तर निवांत, अशी बैल पाहिजेत निवांत मध्ये. हो, तो बसतो लगे. तो अड्ड्यात गेला तरी लगे बसतो. चला, आता कुठल्या मैदानात असणार पुढच्या? आता 29 तारखेला मोहिकवाडी, नाही तर 26 तारखेला पळलच. ओके, धन्यवाद.